ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 13 डिसेंबरचा भाग आज सकाळीच लवकर आलाय आणि प्रेक्षकांनो आजच्या भागात मोठाच गौप्यस्फोट झालाय. तो म्हणजे असा की बाबूने सांगितलंय की किल्लेदाराने सुपारी दिली होती. आता तो किल्लेदारचा भाऊबंद होता का नागराज होता हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. पण आजचा भाग थोडासा स्किप करू नका. ठरलं तर मग आज आता आपलाच भाग आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का. सुरुवातीला बघा प्रियाला फोन लावलाय नागराजने. नागराज म्हणतोय आई का ग प्रिया, मी साक्षीला जाऊन भेटलो पण साक्षीला काहीच माहिती नाहीये मैपत कुठे आहे काय आहे. प्रिया म्हणते तुमची साक्षी ना जगाच्या खूप मागे आहे आणि ही प्रिया जगाच्या खूप पुढे गेली आहे. आता हा नागराज म्हणतो ए बाई स्वतःला ओवाळून झाला असेल, काय चाललंय तिकडे सांगतेस का. प्रिया म्हणते आपल्याला वाटत होतं ना मैपत तुळजापूरमध्ये, मी खात्री करून घेतलीये तो मैपत इथेच आहे. नागराज म्हणतो अगो हे मग अडवायचं असतं ना त्याला. प्रिया म्हणते ओ मी फक्त खात्री करून घेतलीये, तो काय रस्त्यात नाही दिसला मला अडवायला. हे बघा मी इथे लग्न घरात आलीये ना, इथेच तो लपून बसलाय नागेश्वर घोरपडेच्या घरात आहे महिपत. नागराज म्हणतो काय सांगतेस काय प्रिया, लॉटरी लागली आपल्याला लॉटरी. प्रिया म्हणते हो लॉटरी लागलीये पण या लॉटरीमध्ये ना बॉम्ब असू शकतो, त्यामुळे याची सोडत मी एकटी काढणार नाहीये काका. निघायचं आणि लगेच तुळजापूरला यायचं. नागराज म्हणतो वेडी झालीस का काय तू, अगं तिथे कल्पना आहे अर्जुन सायली आहे, मी कसं येऊ तिथे मैपतला पकडायला, काही बोलते का ग. प्रिया म्हणते ओ काका मी समोरही जाणार नाही त्या मैपतच्या. लक्षात ठेवा तो जर आपल्या हातून निसटला ना तर अख्ख्या जगाला सांगेल तो किल्लेदारच्या खुनाची सुपारी कुणी दिली होती. नागराज म्हणतो ए बाई गप्पा बस ना प्रिया, अगं कोणी ऐकेल ना. प्रिया म्हणते तेवढं कळतं मला, बाजूला येऊन बोलते मी, कोणी ऐकत नाहीये इथे मला, तुम्ही येताय का नाही तेवढं सांगा मला. नागराज म्हणतो बरं गे बाई येतो मी तिथे. आणि मैपतचं करायचं काय आहे पण, काही प्लॅन वगैरे आहे की नाही डोक्यात तुझ्या. प्रिया म्हणते हो आहे माझ्या डोक्यात सगळा प्लॅन. आता प्रियाने फक्त ओठ हलवले आणि तिचा प्लॅन सांगितलाय. प्रेक्षकांनो काय झालंय, आता मैपतला चक्क प्रिया आणि नागराजने किडनॅप केलाय, पण आज त्यांनी तो जो थरार रांगवला ना तो अमेझिंग यश. आपली मालिका ती आपलीच आहे म्हणजे खूप भारी वाटतं आपल्या मालिकेचा रिव्ह्यू देताना. प्रियाने आता नागराजला एक प्लॅन सांगितलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता हे मैपतला कसे पकडताना तर बघा, सोपं आहे का मैपतला पकडणं, मजा येते बरं का. खूप रंगवलाय त्यांनी आजचा भाग. प्रियाचा प्लॅन ऐकून नागराज म्हणतो ए बाई अगो हा रिस्की प्लॅन आहे, असं नाही वाटत का तुला. प्रिया म्हणते मग दुसरा प्लॅन आहे का तुमच्याकडे. हा वाटत नाही, कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे हा, तुम्ही या इकडे, दुसरा प्लॅन आहे का तुमच्याकडे. मी सांगते ते ऐका, तुमची मान वाचवायची असेल तर निघून या, आपण कामाला लागू. इकडे सायली तो आवाज ऐकून बाहेर आलेली असते लग्न घराच्या आणि समोर बघते तर काय तिला बाबू दिसलेला असतो. हे आपण कालच्या शेवट भागात बघितलं होतं. आता सायली आठवते की हा तर बाबू आहे. आता भूतकाळातला सीन आठवलाय बरं का सायलीला, रविराजानं ती घेऊन आलेली असते ना तो सीन. सायली म्हणते बाबू, आता बाबूलाही आठवलंय की ही सायली आहे. आता तो बाबूच आहे प्रेक्षकांनो आणि तो कसा बसा तिथून जिवंत सुटलेला आहे. आता तो बाबू सायलीला खूप वेळ बघतो आणि त्यालाही तो भूतकाळ आठवतो असं त्यांनी दाखवलंय. रविराज आणि सायली हे दोघेही बाबूकडे आले होते जेव्हा आपण मालिका सुरुवातीला बघत होतो. बाबू हा तोच माणूस आहे ज्याने रविराज आणि त्यांच्या फॅमिलीचा अपघात घडवून आणलाय. ट्रक ड्रायव्हर आहे हा बाबू. सायली त्याला म्हणते बाबू थांब, जाऊ नकोस कुठे, थांब. पण तो बाबू कसला ऐकतोय, तो घाबरतो आणि सायलीला बघून पळ काढतो. सायली त्याच्या मागे मागे पळते. थोड्या वेळाने अर्जुन येतो सायलीला शोधत तिथे आणि बघतो इकडे तिकडे कुठे गेली सायली, पण सायली त्याला कुठे दिसतच नाही. आणि जेव्हा तो साईडला वळून बघतो तेव्हा सायली लांब अंतरावर कुठे जाताना त्याला दिसते. त्यामुळे तो विचार करतो कुठे चाललीये ही, म्हणून तोही तिचा पाठलाग करायला लागतो सायलीचा. आता प्रत्येक जण एकमेकांचा पाठलाग करताना तुम्हाला पुढे दिसणार आहे. प्रिया आता लग्न मंडपात बसलेली असते तेव्हा नागराजचा तिला थोड्या वेळाने फोन येतो. नागराज तातडीने पोहोचलाय बरं का तिकडे तुळजापुरात. मला असं वाटलं हेलिकॉप्टरने आला का काय. प्रिया बाजूला जाऊन म्हणते हा बोला काका. नागराज म्हणतो ए कुठेस तू, मी इथे आलोय. प्रिया म्हणते इथे म्हणजे कुठे. नागराज म्हणतो इथे म्हणजे त्या बंगल्याच्या बाहेर आहे मी. अगं आतमध्ये अर्जुन सायली असतील ना, त्यांनी मला बघितलं तर प्रॉब्लेम होईल प्रिया. प्रिया म्हणते नाही आत नका येऊ तुम्ही, मी येते बाहेर, तुम्ही थांबा तिथेच, मी आलेच. आता नागराज म्हणतो लवकर ये. प्रिया आता बाहेर गेलीये बरं का, नागराजला भेटते प्रिया आणि आता हे दोघे मिळून मैपतला पकडायला जातात बरं का प्रेक्षकांनो. आणि पकडताना थरार रंगवलाय, मजा आली आजचा भाग बघताना. शेवटी महासंगम नसता दाखवला तरी छान वाटलं असतं, पण असो म्हणा, काहीतरी असतं त्यांचं मॅनेजमेंट, वॉट एव्हर जे असेल ते असो. आता प्रिया आणि नागराज भेटलेत बरं का बाहेर बंगल्याच्या. आता नागराज म्हणतो प्रिया कुठे तो मैपत, इथेच आहे का आतमध्ये.
प्रिया म्हणते नाही 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 नाही, इथे नाहीये तो, तिकडे तिकडे बघा ते आउट हाऊस आहे ना, त्या खोलीमध्ये लपवलंय नागेश्वर साहेबांनी त्याला. आता हा नागराज म्हणतो चल मग तिकडे. प्रिया म्हणते हो, काय करताय तुम्ही, थांबा जरा, सोबत नका येऊ, मी पुढे जाते, आपल्याला कोणी एकत्र पाहिलं तर उगाच नजर ठेवतील ना कोणी आपल्यावर. नागराज म्हणतो बरोबर आहे तुझं, तू जा पुढे, मी मागून मागून येतो, जा जा. मग प्रिया हळूहळू मागे मागे म्हणजे पुढे पुढे चालली आहे आणि नागराज तिच्या मागे मागे जातो. प्रिया आता त्या आउट हाऊस जवळ येते, नागराज पण तिच्या मागे लगेच येतो. आता नागराज म्हणतो अगं हे प्रिया, अगं इथे तर कुलूप आहे ना आउट हाऊसला. प्रिया म्हणते हो कुलूप आहे, पण इथे आतमध्येच आहे मैपत. नागराज म्हणतो अगं पण लॉक आहे ना या खोलीला, तो पळून गेला का काय मैपत. प्रिया म्हणते नाही, पळून नाही गेला मैपत, त्या नागेश्वर साहेबांनी काळजी घेतलीये, बाहेरून मुद्दाम कुलूप लावलंय त्यांनी, कोणाला डाऊट येऊ नये म्हणून आत मैपत आहे. नागराज म्हणतो काय सांगतेस, आता आपल्याला हे कुलूप फोडावं लागेल का. आता प्रिया म्हणते हो फोडावं लागेल. आता तो खटार खुटर करून ते कुलूप ओढायचा प्रयत्न करतो बरं का. प्रिया तेवढ्यात बाहेरून एक दगड आणते आणि म्हणते फोडा आता. आता नागराज जोरात आदळतो त्यावरती दगड. प्रिया म्हणते ओ ओ काका, ओ हळू ना, कोणी ऐकेल ना, केवढ्याने आवाज करताय त्या दगडाचा. अहो आतमध्ये मैपत आहे ना, त्याला कळेल ना आपण कुलूप फोडतोय. आता जसं काही मैपतला माहितीये दोघं बाहेर आहेत. प्रिया म्हणते ओ काका, मैपत सावध होईल ना हा आवाज ऐकून. नागराज म्हणतो दगडाला सायलेन्सर लावायची टेक्नॉलॉजी आली नाहीये अजून आपल्याकडे. प्रिया म्हणते टेक्नॉलॉजीची काय गरज आहे, थोडा डोक्याचा वापर करत जा ना. हे बघा एक रुमाल आहे का तुमच्याकडे, रुमाल रुमाल ठेवा त्या दगडावर आणि मग तोडा ते कुलूप. नागराज म्हणतो काय कटकटे यार. आता त्याने त्याच्या खिशातला रुमाल काढलाय आणि त्या दगडावर ठेवलाय. प्रिया म्हणते आता फोडा ते कुलूप. प्रिया इकडे तिकडे बघते, कोणी बघत तर नाहीये ना. नागराजने आता बरोबर ते कुलूप फोडलंय आणि दोघांच्या दोघं आता आत शिरतात बरं का प्रेक्षकांनो. आता लई भारी मजा येते बघा. हळूच दोघे आत शिरलेत, इकडे तिकडे बघतात, मैपत आहे का खोलीत. प्रिया म्हणते अरे कुठे गेलाय मैपत, अहो इथेच लपवलं होतं त्या मैपतला, गेला कुठे असेल तो. आता अचानक मैपत मागून येतो आणि प्रियाचा आंबाडा धरतो बरं का. प्रेक्षकांनो मैपतने असं धरलंय प्रियाला मागून आणि म्हणतोय कसा आता होणार डबल धमाका, चुचू करणारी चुचुंदरी पण सापडली आणि डर्राव डर्राव करणारा हा बेडूक पण सापडला काय नागराज शेठ. नागराज म्हणतो ए मैपत, मैपत ती पिस्तूल खाली कर आधी, हे बघ हे बघ, तू असं वेड्यासारखं वागू नको, आम्हाला तुझी काळजी वाटली म्हणून आम्ही तुला शोधायला आलोय. मैपत म्हणतो मला जंगलात एकटं सोडून गेलात नागराज शेठ, तेव्हा काळजी कुठे गेली होती तुमची. नागराज म्हणतो अरे नाही रे बाबा, तुझा गैरसमज झालाय, मी तुला सोडून नव्हतो गेलो, तू आत गेल्यानंतर मी तुला शोधत होतो रे रात्रीचा. अरे तितक्यात माझा पाय मुरगळला रे मैपत, अरे तेवढ्या तिथे अर्जुन पण आला होता, मला चालता पण नव्हते येत रे त्या रात्री. मैपत म्हणतो नाही हा नागराज शेठ, तुमच्यावर भरोसा नाही राहिला मला. नागराज म्हणतो नाही रे, अरे ऐक, अरे तो अर्जुन आला म्हणून मला लपायला लागलं रे. नागराजने असं बोलल्या बोलल्या मैपत म्हणतो ओ नागराज शेठ, तुमच्यावर बेतलं ना तर तुम्ही मला फासावर चढवायला कमी करणार नाहीये. आता मी हे हुस देणार नाहीये, आता मी तुम्हाला पण ढगात पाठवणार आणि या चुचुंदरीला पण. आता सगळीकडे बोबाटा करतो, या बबलीलाही जेलात पाठवतो आणि तुम्हालाही ढगात पाठवतो. प्रिया म्हणते नाही हो नाही, ओ मैपत सर, अहो मी तुमची शत्रू नाहीये हो. मैपत तिला म्हणतो अगं तू तर पुऱ्या दुनियेची शत्रू आहे ग, कळलं ना. पनवेल पुरलं नाही म्हणून इथं तुळजापुरात येऊन काड्या करू लागली का ग तू. प्रिया मला काय माहित नाही असं वाटलं का काय तुला, स्वतःच्या आई बापाची झाली नाही तू, माझी काय होणार आहे. तुझ्यावर भरोसा मी ठेवूच शकत नाही. नागराज म्हणतो अरे माझ्यावर ठेव ना मैपत, अरे माझ्यावर भरोसा नाही का तुझा, अरे माझ्यावर विश्वास ठेव ना मैपत. मैपत म्हणतो ओ नागराज शेठ, आता माझा कोणावरच भरोसा राहिलेला नाहीये, कोणावरच नाही. नागराज म्हणतो ए मैपत ऐकून घे ना माझं, ए बाबा अरे शांतपणे ऐक ऐक माझं. असं बोलून नागराज आता मैपतच्या हातातला पिस्तूल धरायला जातो बरं का प्रेक्षकांनो. आणि दोघांमध्ये सॉलिड झटापटी दाखवली आहे. नागराजला त्याच्या हातातला पिस्तूल घ्यायचा असतो, नागराज त्याच्याशी शांतपणे बोलायचा प्रयत्न करतोय, पण मैपत आता बिथरलाय बरं का. त्यांनी असं दाखवलंय, तसं पाहिलं तर मैपतला नागराज आणि प्रियापासून घाबरायची गरज नव्हती, पण मैपतला तिथून पळ काढायचा आहे, कारण पोलिसांना कळलंय की त्या ऍक्सिडेंट मागे मैपत आहे आणि मैपतने स्वतः तो कबुली जबाब दिलाय. प्रेक्षकांनो ते सगळं रेकॉर्ड झालंय कॅमेऱ्यात, त्यामुळे मैपत आता बिथरलाय. त्याला माहितीये पोलीस कुठल्याही क्षणी त्याला अटक करू शकतात, त्यामुळे तो कोणावरच विश्वास ठेवत नाहीये.
नागराज आणि मैपत मध्ये झटापटी होते आणि आता एका क्षणाला मैपत पिस्तूल मधून गोळी चालवतो, नागराजच्या हाताला झटका देतो आणि तिथून चालला जातो. पण हे कसले त्या मैपतचा पिच्छा सोडताय का? नागराज आणि प्रिया मैपतचा पाठलाग करताय आणि मैपत आता तिथून पळून जात असतो बरं का प्रेक्षकांनो. हा थरार तुम्ही मिस करू नका पुढचा. इथे अर्जुन सायलीला भेटतो आणि म्हणतो, अगं सायली तू एकटे कुठे चालली आहेस इकडे? सायली म्हणते, अहो इकडे मला बाबू दिसला, अहो तो इथे. अर्जुन म्हणतो, अगं काय बोलतेस, बाबू काय? सायली म्हणते, मला बाबू आता पोतराजच्या रूपात दिसला. हे पोतराज काय, मी नवीनच शब्द ऐकला. असो, पण सायली म्हणते, अहो तो तिकडे गेलाय, त्याला हाक मारली ना मी तेव्हा तो थांबला, माझ्याकडे बघितले अहो आणि मग तो निसटून गेला. अर्जुन म्हणतो, सायली बाबू सिनियरच्या केस मधला एकमात्र क्लू आहे, तो निसटून चालणार नाहीये. कुठे गेला तो बाबू? सायली म्हणते, तो तिकडे गेलाय. अर्जुन आणि सायली आता बाबूचा पाठलाग करतात. इकडे प्रिया आणि तो नागराज मैपतचा पाठलाग करतात. हा सगळा सीन बघताना मजा येते. आता बघा, मैपत त्या खोलीच्या बाहेर पडतो आणि विचार करतो, इकडे तर लग्न घर आहे, इथे लग्न सुरू आहे, मला सगळ्यांच्या मधून जाता येणार नाही. माणसाला सांगतो माझ्या रस्त्याच्या पलीकडे गाडी आण, असं म्हणून मैपत तिथून मागच्या दाराने निसटतो. नागराज आणि प्रिया दोघेही त्याचा पाठलाग करताय. आता बघा प्रेक्षकांनो, मैपत तिकडे गावात गेलाय, आता इकडे तिकडे पळतोय, कसंही करून त्याला मेन रोड गाठायचा आहे मैपतला. नागराज आणि प्रिया दोघेही सारखा मैपतचा पाठलाग करताय. मैपत या दोघांपासून लपतोय आणि एक क्षण आता पुढे असा येतो की तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा मैपतला दिसतात बरं का. मैपत आता स्वतःला खूप लपवायचा प्रयत्न करतो. मजा येते हा प्रेक्षकांनो. हा थरार टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता एका क्षणाला नागराज आणि प्रिया एका झाडाजवळ थांबतात. खूप वेळ शोधाशोध केल्यावर त्यांना मैपत दिसतच नाहीये. प्रिया म्हणते, गेला वाटतं हा, निसटला. नागराज म्हणतो, ए बाई, चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नको ना, तोंड बंद ठेव ना प्रिया, अगं तो निसटला तर मी जेलमध्ये जाईल ना. आता प्रिया म्हणते, माहितीये ना तुम्हाला, सगळं कळतंय ना. अहो तुम्हाला अडवता नाही आलं का त्याला? एवढी धमक नव्हती का तुमच्यात? प्रिया मुद्दाम नागराजला काहीच्या काही बोलत असते बरं का. नागराज म्हणतो, ए प्रिया चल गप्पा बस, माझी धमक काढू नकोस. अगं पिस्तूल होतं त्याच्या हातात, पिस्तूल. ते पिस्तूल चाललं असताना तर विषय संपला असता माझा. एवढी धमक होती तुझ्यात तर तू अडवायचं असतं ना त्याला. आली मोठी शाणी बडबड बडबड करते नुसतं. प्रिया म्हणते, बस झाला आता, मला बोलण्यात वेळ नका घालवू, चला शोधूयात त्याला. नागराज म्हणतो, आधी तुझं तोंड बंद ठेव म्हणजे शोधता येईल त्याला, चल. आता दोघे जण पुन्हा मैपतला शोधायला लागतात इकडे तिकडे. मैपत तिथेच जवळपास आहे. आता अर्जुन इकडे बाबूचा पाठलाग करत असतो आणि सायली सुद्धा. आता एका क्षणाला सायली अशी उतारावरनं जात असते. अर्जुन म्हणत असतो, कुठे शोधायचंय आता त्या बाबूला, कुठे गेला तो? सायली आता आठवते त्याचं ते रूप आणि तो बाबू धावत पळत असताना जसं काल त्या गिरिजाने तिचे दागिने टाकले ना रस्त्याने, तसं या बाबूच्या पण अंगावरचे काही दागिने म्हणा किंवा काय व्हॉटेवर त्याच्या हातात होतं ना ते चाबूक वगैरे, ते पण रस्त्यात पडलंय. आता त्या सगळ्या गोष्टींचा सुगावा काढत काढत हे दोघेही जण त्या बाबूचा पाठलाग करताय. आता अचानक अर्जुनला अख्खाच्या अख्खा बाबू दिसतो. अर्जुन म्हणतो, सायली ते बघतो तिकडे पळायला बाबू. सायली त्याच्या मागे पळत असते तेव्हा अचानक तिचा पाय निसटतो. त्यातनं तिने ते नऊवार घातलंय पण सावरते बरं का स्वतःला आणि अर्जुनने तिला असं धरलं आणि डोळ्याने खुणवलं, चल टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या सोबत. सायली आणि अर्जुन दोघेही आता बाबूच्या मागे मागे पळताय. इथे ढांगचिक ढांगचिक म्युझिक लावलाय, खूप थरार रंगवलाय. आता एका क्षणाला मी म्हटले तसं अर्जुन आणि सायली बाबूला शोधत शोधत एका ठिकाणी येतात आणि तिथे मैपतला अचानक अर्जुन सायली दिसणार तेवढ्यात मैपत लपून जातो. खूप तुमची उत्सुकता ताणून धरली आहे प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये. चला बरं झालं पण आजचा एपिसोड सकाळी झाला, मजा आली प्रेक्षकांनो बघताना. पण तुमच्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना माहित नसेल तर थोडासा एक सेकंड वेळ घेते आणि सांगते की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू पण मी देते. मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलवर. थोड्याच वेळात म्हणजे हा रिव्ह्यू झाल्यावर तिथे तुम्हाला त्या मालिकेचा रिव्ह्यू पण येईल आणि अमेझिंग दाखवलाय तो एपिसोड सुद्धा. आज एकदम जबरदस्त एपिसोड रंगलाय बरं का दोन्ही मालिकांचा. आता मैपत अर्जुन सायलीला बघून कसा लपलाय बघा. हा थरार खूप रंगलाय प्रेक्षकांनो. आता प्रिया एका पॉइंटला नागराजवर चिडते आणि म्हणते, ओ नागराज काका, आपलं काय ठरलंय कळतंय ना? ते बघा तो मैपत. नागराज म्हणतो, हो ग बाई, माझ्या सगळं लक्षात आहे. मैपत आता कसंही करून रोडला जायचा प्रयत्न करतो. एका बाजूला थांबतो आणि त्याच्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो, ए पोरा, आम्ही दुसऱ्या बाजूने बाहेर आलोय, रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन उभा राहा तुम्ही, मी आलोच, चल. आता मैपतच्या माणसांनी तिथे गाडी ऑलरेडी आणलेली असते बरं का. अर्जुन सायली इकडे बाबूचा पाठलाग करताय.
तिकडच्या दिशेने मैपत निसटलाय. गावाचा सेट मस्त दाखवलाय त्यांनी. पण एक सांगू का प्रेक्षकांनो, आता गाव खेड्यामध्ये अशी घरं राहिलेली नाहीयेत. तिथे आपल्या घरांपेक्षाही खूप पॉश घरं झालेली आहेत. आमच्या गावाला जर आलात ना तुम्ही तर बघून परेशान व्हाल. असो, तर आता सायली म्हणते, अहो हे बघा, हे बघा, हे पडलंय त्याचं काहीतरी, तो इथेच कुठे असेल का? आता बघा अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, सायली मला असं वाटतं आय थिंक तो या दिशेने गेला असेल, चल आपण जाऊयात. त्या बाबूचा चाबूक सायलीला सापडतो. ते काहीतरी त्याने कमरेला बांधलेलं असतं ना, ते दोरा का काय कडदोडा ते सापडतं सायलीला. आता ते त्या बाबूचा पाठलाग करताय. त्या बाबूच्या पायातली घुंगरं वगैरे ते पडतात रस्त्याने आणि तो बाबू एका पॉइंटला पण निसटतो आणि जोरात आदळतो. त्याला लागतं जोरात. त्याचं वय बरंच असल्यामुळे त्याला जरा उठायला त्रास होतोय असं त्यांनी दाखवला. पण तो कसाबसा उठतो आणि त्या साईडला एक विहीर आहे. त्या विहिरीच्या कडेला जाऊन तो असा प्रेक्षकांनो मजा येते ना रिव्ह्यू ऐकायला. मग मध्ये लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. सायलीला आता त्याच्या त्या दागिन्यावरून त्या वस्तूंवरून बरोबर माग लागतो. अर्जुन आणि सायली त्या विहिरीजवळ आले आहेत. बाबू पलीकडेच लपलेले आहेत बरं का, त्या विहिरीच्या मागे लपलेला आहे बाबू. सायली म्हणते, अहो इकडूनच आवाज आला होता. अर्जुन म्हणतो, हो की. आता सायली म्हणते, हे बघा इथे त्याचा चाबूक पडलाय. आता सायली असं म्हणजे आता नाही सापडणार बुवा, तो असं थकून तिथेच असं आजूबाजूला फेऱ्या मारत असते. आणि हे काय, समोर बाबू जोरात पडलेला असतो प्रेक्षकांनो. त्यामुळे त्याच्या कमरेला ना सॉलिड मार लागलेला असतो. त्याला उठता पण येत नसतं. पण तरी सायलीला बघून तो कसाबसा उठायला लागतो. पण सायली आता त्याचा चाबूक घेऊन त्याच्या पायावर मारते आणि बाबू पुन्हा खाली पडतो. आता हा सीन स्किप करू नका. आता प्रिया आलीये मैपतच्या समोर बरं का. मैपत खूप चिडतो. इकडे सायलीने बाबूला धरलंय आणि प्रियाने मैपतला. प्रिया म्हणते, अण्णा सर कुठे पळून चाललात? मैपत म्हणतो, तुझी एवढी हिंमत, माझ्या माग इथे आली तू? प्रिया म्हणते, जिथे तुम्ही तिथे मी. बिचारी साक्षी तुमची वर गेली ना हो, तिच्या जागी मीच तर आहे. मैपत म्हणतो, अय माझ्या लेकीचं नाव घ्यायचं नाही हा. माझी लेक जिथं असाल तिथं असाल, पण आज तुला काही मी जित्ती सोडत नसतो. असं म्हणून मैपत आता प्रियाचा गळा दाबायला लागतो. मागून नागराज येतो आणि त्याच्या डोक्यात सनकन काहीतरी हाणतो. त्यामुळे मैपत आता बेशुद्ध झालाय. हे दोघेही जण मिळून आता मैपतला एका बाजूला नेतात. 100% मैपतला किडनॅप केलेलं आहे नागराज आणि प्रियाने. प्रेक्षकांनो आता काय होईल, कसं होईल, मालिकेची स्टोरी कशी पुढे जाईल, खूपच उत्सुकता वाढली आहे माझी तर. बघा आता इकडे अर्जुनने पण बाबूला धरलंय. बाबूला आता पळता येत नाहीये. शेवटी त्याची अर्जुन आता बाबूचे केस धरतो आणि म्हणतो, बाबू आता खरं बोलायची वेळ आलीये, बोल, सगळं खरं खरं सांग. बाबू म्हणतो, सोडा मला, सोडा. अर्जुन म्हणतो, असं कसं सोडेल रे तुला पकडण्यासाठी आम्ही किती मेहनत केलेली आहे. सायली त्याला म्हणते, बाबू आठवतंय ना तुला? अर्जुन म्हणतो, 22 वर्षापूर्वी किल्लेदार फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तूच चालवत होतास ना तो ट्रक बाबू? सायलीला आता तो अपघात पुन्हा आठवायला लागतो. अर्जुन म्हणतो त्या बाबूला, तो ऍक्सिडेंट तू मुद्दाम घडवून आणलास ना बाबू? सांग, खरं खरं सांग. सायलीला तो अपघात पुन्हा आठवायला लागतो. सायली पुन्हा असं अनइझी फील करत असते आणि मनात विचार करते, प्रत्येक वेळेला त्या अपघाताचं ऐकून मला का त्रास होत असतो? अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो मी ठीक आहे. मग अर्जुन बाबूला म्हणतो, ए बाबू, तुला परत परत मी विचारणार नाहीये, चल सांग मला, तूच तो बाबू आहेस ना ज्याने तो ऍक्सिडेंट घडवला? बोलतोस की नाही? असं म्हणून आता अर्जुन त्याला असा जोरात बुक्का मारणार असतो बरं का. आता तो बाबू घाबरून म्हणतो, नाही नाही साहेब, मारू नका. सायली म्हणते, ए तुला जर तुझा जीव प्यारा असेल ना बाबू, तर खरं खरं सगळं सांग. तो अपघात तूच केला होतास ना बाबू? बाबू आता पोपटासारखा बोलायला लागतो प्रेक्षकांनो. आता बाबू अर्जुनला म्हणतो, हो साहेब, हो, तो अपघात मीच केला होता आणि मीच त्या गाडीचा ट्रक ड्रायव्हर होतो. आता हे ऐकल्यावर खूप धक्का बसलाय या दोघांना. पण सायली म्हणते, काय रे बाबू, तू तर वारला होतास ना 2 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये? बाबू म्हणतो, नाही, ते सगळं खोटं होतं. मला हे सगळं करावं लागलं मला हे सगळं त्या मैपत शिखरेमुळे. अर्जुन म्हणतो, म्हणजे तू मरण्याचं नाटक केलं होतंस? बाबू म्हणतो, नाही अहो, तो मैपत शिखरेच मला मारायला आला होता हो. कसा बसा मी तिथून निसटलो. आता तो सगळा सीन आपल्याला पुन्हा व्हिज्युअलाइज करून दिलाय. रविराज जेव्हा या बाबूला भेटायला आलेले असतात तेव्हा बाबूने त्याचा जीव सोडलेला असतो असं आपण तेव्हा बघितलं होतं. पण ऍक्च्युली त्यानंतर बाबू पुन्हा जागा होतो असं त्यांनी या सीन मध्ये दाखवलंय बरं का. रविराज वगैरे तिथे दाखवलेले नाहीयेत.
बाबूने सगळं सत्य आता अर्जुनला सांगितलंय की तो कसा जिवंत झाला आणि मैपतमुळे त्याच्या जीवाला भीती होती म्हणून तो तिथून निसटला. बाबू म्हणतो, मी ढगाला हात लावून आलो साहेब, पण तिथे एक नर्स होती आणि त्या नर्सच्या कृपेने मी वाचलो. आता तिथे दाखवलं की त्या नर्सने डॉक्टरला बोलवलं म्हणून त्या बाबूवरती उपचार झाले आणि तो वाचला. आता बाबू म्हणतो, जीवावर बेतलं होतं साहेब, काय करू? तिथून निसटलो आणि थेट इथे तुळजापुरात आलो. जीवात जीव आला हो साहेब. अहो तिथून निसटलो म्हणून इथे आलो, इथे तुळजापुरात. असं वाटलं देवी आईची सेवा करावी आणि आधीची सगळी पापं धुवून टाकावी. आता हा बाबू अर्जुनला हे सगळं सांगतोय बरं का. अर्जुन आता त्याचं ऐकून घेतो आणि म्हणतो, बाबू अरे अशी पापं धुवून निघत नसतात बाबू. अरे चल चल आता पोलीस स्टेशनला चल. बाबू आता हात जोडून म्हणतो, नाही हो साहेब नाही. अहो मला पोलिसात देऊ नका. मला मला शिक्षेची भीती नाही वाटत, जेलाची पण भीती नाही वाटत. पण पण मी जिवंत आहे हे जर त्या महिपतला कळलं ना साहेब, तर तो मला नाही हो जिवंत सोडणार. साहेब असं करू नका. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, महिपतला मी काहीच कळू देणार नाही, पण त्यासाठी तू माझी मदत कर बाबू. तयार आहेस माझी मदत करायला? बाबू काही सेकंड विचार करतो आणि अर्थातच तो अर्जुनची मदत करणारच. त्यालाही त्याच्या जीवाची भीतीच आहे. आता एपिसोडचा रिव्ह्यू इथेच संपलाय, पण प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो ऐका, खतरनाक आहे. बाबूला म्हणत असतो अर्जुन, सांग बाबू, 22 वर्षापूर्वी मैपतनेच तो अपघात तुला करायला सांगितला होता ना? बाबू म्हणतो, हो साहेब, त्यानेच सांगितला होता, पण मैपतचं एकट्याचं काम नव्हतं हे. त्याला कोणीतरी किल्लेदारने मारायची सुपारी दिली होती. अर्जुन म्हणतो, कुठला किल्लेदार? तुला जर फोटो दाखवला तर तू ओळखशील का? म्हणजे मैपतच्या सोबत त्या माणसाला परत पाहिल्यावर तू ओळखू शकशील का त्या माणसाला? बाबू आता विचार करायला लागतो आणि प्रेक्षकांनो काय उत्तर असेल बाबूचं हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. त्यामुळे रिव्ह्यू आणि उद्याचा एपिसोड स्किप करू नका. ठरलं तर मग या मालिकेचा मस्त होता की नाही आजचा भाग? त्यामुळे लाईक करा आणि आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. महासंगम बघण्यापेक्षा आपल्याला आपले सिंगल वाले भाग बघायला खूप आवडतात, त्यात काही शंका नाहीये. छानच होता आजचा भाग प्रेक्षकांनो. आता बघूयात पुढे काय ट्विस्ट येतोय मालिकेमध्ये. मैपतला अटक होणार आणि मंडळी, त्याच्यावर मला केस कमेंट करून चालणार. नक्की सांगा हा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि प्रेक्षकांनो माझा जो दुसरा रिव्ह्यू आहे लग्नानंतरचा तोही मिस करू नका. तो पण मी तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगते. अर्थात ज्या सबस्क्रायबरला माहिती आहे ते ऐकतातच, ज्यांना माहित नाहीये त्यासाठी मी आज स्पेशली सांगतेय. बघत राहा ठरलं तर मग. हो, हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. टेक केअर. धन्यवाद.